अमरावती शहरातील नमुना गल्ली क्रमांक 5 काळे हॉस्पिटल जवळ मंगळवारी दिनांक 7 जुलै 2026 रोजी सायंकाळी एलपीजी गॅस सिलेंडरला लागलेल्या आगीमुळे मोठी खळबळ उडाली। अग्निशमन दलाच्या तातडीच्या आणि धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। सायंकाळी 6:50 श्रीमती पुष्पा शरदचंद्र देशमुख यांनी अग्निशमन मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून घरात सिलेंडरचा आग लागल्याची माहिती दिली। त्यानंतर अग्निशमक अधीक्षक अजय पंधरे व शिफ्ट इंचार्ज सुनील काकडे यांच्या आदेशानुसार फायर लॉरी क्रमांक MS 27 BX 6913 तात्काळ घटनास्थळी रवाना झाली। पथक 6:54 घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग ही श्रीमती पुष्पा देशमुख यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील विद्यार्थी राहत असलेल्या खोलीत लागल्याचे निदर्शनास आले। अरुंद गच्ची, प्रचंड धूर, उष्णता आणि आगीच्या ज्वालांमुळे आग विझवण्याचे काम अत्यंत कठीण झाले होते। तसेच रस्त्यावरील वाहनांमुळे अग्निशमन वाहनाला अडथळा निर्माण झाल्यामुळे मुख्यालयातून अतिरिक्त मदत मागवण्यात आली। अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले। आग आटोक्यात आल्यानंतर शेगडीला जोडलेला एलपीजी सिलेंडरचा रेग्युलेटर बंद करून तो सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला। याशिवाय आणखी एक एलपीजी सिलेंडरही सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय। या आगीत विद्यार्थ्यांची पुस्तके, गॅस सिलेंडर, मिक्सर, पंखा व इतर घरगुती साहित्य जळून खाक झाले। प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 70 ते 80 हजारांचे नुकसान झाले आहे। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे संपूर्ण घरासह शेजारातील परिसरातील मोठे नुकसान टळले आहे। घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांचे निरीक्षक व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। तसेच सेविका हर्षे मॅडम आणि महावितरणचे कर्मचारी शिशिर भालेराव, कुंजूर ठाकूर व लड्डा यांनी तातडीने वीज पुरवठा बंद करून बचाव कार्याला सहकार्य केले। या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसून आगीचे नेमके कारण काय अद्याप स्पष्ट झालेले नाही। याबाबत अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आले आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।